मित्र हो, आज आपण प्राचीन विश्वविद्यालय तक्षशिलाच्या सामर्थ्याचा इतिहास ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, ज्याचा संबंध रामायण काळासोबत जोडला जातो। अशी मान्यता आहे की भगवान श्रीरामाचे बंधू भरत यांचे पुत्र तक्ष यांच्या नावावरून या शहराचे नाव तक्षशिला असे पडले होते। तक्षशिला सध्या पाकिस्तानमधील पंजाब राज्यातील रावलपिंडी या जिल्ह्याची तहसील आहे। सन 1863 मध्ये ब्रिटिश अफसर अलेक्झांडर कलिंगमला सध्या पाकिस्तानमधील रावलपिंडी शहरापासून 35 किमी अंतरावरती काही देवीदेवतांच्या मूर्त्या आढळल्या। त्याने तेथे आणखी खोदकाम केले असता हे लक्षात आले की या ठिकाणी एक प्राचीन विश्वविद्यालय होते, ज्याचे नाव होते तक्षशिला विश्वविद्यालय। प्राचीन काळी अखंड भारत हा 16 महाजनपदामध्ये विभागलेला होता। त्यापैकी कांधार एक महाजनपद होते, ज्यामध्ये तक्षशिला विश्वविद्यालय होते। तक्षशिला विश्वविद्यालय हे ईसापूर्व 700 वर्षापासून अस्तित्वात असल्याचे दस्तावेज समोर आले। तक्षशिला विश्वविद्यालयामध्ये समाज, राजनीती, राजधर्म, वेद, गणित इत्यादी विषय शिकवले जायचे। या विश्वविद्यालयामध्ये एका वेळी 10,000 विद्यार्थी अध्ययन करत असे आणि या विद्यालयामध्ये भारतातूनच नव्हे तर आशिया खंडातून किंवा वेगवेगळ्या देशातून विद्यार्थी अध्ययन करण्यासाठी येत असे। प्राचीन काळी अखंड भारत हा 16 महाजनपदामध्ये विभागलेला होता। त्यापैकी कांधार एक महाजनपद होते, ज्यामध्ये तक्षशिला विश्वविद्यालय। जगप्रसिद्ध गणित तज्ञ आचार्य चाणक्य, ज्यांची राजनीती, राजधर्म आजही बऱ्याच शैक्षणिक ठिकाणी शिकवला जातो, असे आचार्य चाणक्य या विश्वविद्यालयाचे विद्यार्थी होते। त्यांनी इथं अध्ययन घेतलं होतं।